हरे कृष्ण. श्री श्री षड गोस्वामी अष्टक श्रील श्रीनिवास आचार्य यांनी रचलेलं हे अष्टक आहे. त्याचं दुसरं कडवं आपण बघूया. चौथी ओळ आहे, त्यामध्ये लिहिलं आहे, वंदे रूप सनातनौ रघुयुगौ श्री जीव गोपालकौ. तर मी या 6 गोस्वामींना वंदन करतो, ज्यांच्याबद्दल पहिल्या ओळीत म्हटलंय, नाना शास्त्र विचार नैक निपुणौ सद्धर्म संस्थापकौ. तर नाना शास्त्र म्हणजे विविध वैदिक शास्त्र आहेत. विचारणैक निपुणौ, विचारण अधिक एव निपुणौ. तर विचारण म्हणजे काय, सखोल अभ्यास करून, आणि एव म्हणजे अशा प्रकारे सखोल अभ्यास करून निपुण विद्वान झालेले आहेत. हे 6 गोस्वामी प्रवीण झालेले आहेत. सद्धर्म संस्थापकौ. सद्धर्म म्हणजे काय, शाश्वत जे भगवत तत्व आहे त्याची संस्थापकौ, स्थापना करण्यासाठी ते कार्य करीत आहेत. दुसरी ओळ आहे, लोकानां हितकारिणौ त्रिभुवने मान्यौ शरण्याकरौ. लोकानां हितकारिणौ, सर्व लोकांचे हित करण्याच्या दृष्टीने. त्रिभुवने म्हणजे त्रिलोकात, त्रैलोक्यात. मान्यौ म्हणजे मान देण्यासारखे. शरण्याकरौ म्हणजे असे हे जे 6 गोस्वामी आहेत ते मान देण्यासाठी योग्य आहेत, आणि शरण्याकरौ म्हणजे शरणागती घेण्यासाठी योग्य आहेत. म्हणजे त्यांची सगळ्यांनी शरणागती घ्यावी असे ते आहेत. तिसरं कडवं आहे, तिसरी ओळ वाचूया. राधा कृष्ण पदारविंद भजना नंदेन मत्तालिकौ. राधा कृष्ण पदारविंद म्हणजे श्रीमती राधाराणी आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या पदारविंद म्हणजे चरणकमलांचे भजनानंदेन मत्तालिकौ. तर भजनानंदेन म्हणजे भगवंतांच्या भजन पूजनामध्ये आनंद घेणारे. मत्तालिकौ म्हणजे गोपींच्या भावनेमध्ये सदैव मग्न असलेले असे हे 6 गोस्वामी आहेत. दुसरं कडवं आहे ते गाऊया. नाना शास्त्र विचारणैक निपुणौ सद्धर्म संस्थापकौ. लोकानां हितकारिणौ त्रिभुवने मान्यौ शरण्याकरौ. राधा कृष्ण पदारविंद भजना नंदेन मत्तालिकौ. वंदे रूप सनातनौ रघुयुगौ श्री जीव गोपालकौ. भाषांतर वाचूया दुसऱ्या कडव्याचं. मी आदरपूर्वक 6 गोस्वामी, श्री रूप गोस्वामी, श्री सनातन गोस्वामी, श्री रघुनाथ भट्ट गोस्वामी, श्री रघुनाथ दास गोस्वामी, श्री जीव गोस्वामी आणि श्री गोपाल भट्ट गोस्वामी यांना वंदन करतो. सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी शाश्वत भगवत तत्वांची स्थापना करण्याच्या दृष्टिकोनातून वैदिक ग्रंथांचा सखोल अभ्यास करण्यात ते गोस्वामी अतिशय प्रवीण आहेत, कुशल आहेत, म्हणून त्यांचा त्रैलोक्यात गौरव केला जातो. ते श्री श्री राधाकृष्णांच्या दिव्य सेवेत तसेच गोपी भावात सदैव निमग्न असल्यामुळे त्यांच्या चरणांची शरणागती घेणेच योग्य आहे. षडगोस्वामी अष्टकमचं दुसरं कडवं आपलं पूर्ण झालं आहे. श्री श्री षडगोस्वामी अष्टक की जय. श्रील श्रीनिवास आचार्य की जय. हरी बोल.